नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। 5वी ते 8वी ची ढकल गाडी आता बंद होणार। विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण आता रद्द होणार आहे। केंद्र सरकारचा त्याबाबत मोठा निर्णयही झाला आहे। त्याच विषयी आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। शिक्षण क्षेत्रात चर्चेचा व वादाचा विषय ठरलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच्या शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने नो डिटेन्शन पॉलिसी बंद करण्याची घोषणा केली आहे। या निर्णयामुळे आता 5वी ते 8वी च्या वर्गाची वार्षिक परीक्षा महत्त्वाची राहणार आहे। जर विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाले तर त्यांना वरच्या वर्गात ढकलले जाणार नाही। अशा विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देता येणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेन्शन पॉलिसी संपुष्टात आणत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली व्यवस्था बदललेली आहे। या नव्या धोरणाचा हेतू विद्यार्थ्यांची शिकण्याच्या क्षमता अजून सुधारणे तसेच शैक्षणिक कामगिरी उंचावणे असा आहे। नव्या शिक्षण धोरणानुसार नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळणार नाही। तसेच कुठल्याही शाळेला इयत्ता 8वी पर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही। या निर्णयामुळे आता 5वी ते 8वी च्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास केलं जाणार असून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही। मात्र त्यांना उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे। नव्या धोरणानुसार एकदा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्यासाठी 2 महिन्यांच्या आत पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे। मात्र दुसऱ्यांदाही जर ते विद्यार्थी नापास झाले तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात राहावं लागणार आहे। त्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश मिळणार नाही। मात्र इयत्ता 8वी पर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकता येणार नाही असं देखील सरकारने स्पष्ट केलेलं आहे। शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की मुलांमधील शिकण्याच्या क्षमतेमध्ये होत असलेली घसरण थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। शिक्षण विभागाने विशेष करून 5वी आणि 8वी च्या शिक्षण पद्धतीवर लक्ष केंद्रित केले आहे। त्याचं कारण पायाभूत शिक्षणाच्या दृष्टीने हे वर्ग महत्त्वाचे मानले जातात। या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही अभ्यासाप्रती अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तर या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी अपडेट बघण्यासाठी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।